आधार हा जीवनाचा मानबिंदू आहे. जीवनाची प्रत्येक व्याख्या ही सिद्ध करत असताना जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आधार असणे अविभाज्य आहे. योगिक सापेक्ष जीवन जगत असताना योगाधार हा महत्वपूर्ण मानला गेलेला आहे. आधाराची संकल्पना ही ज्या दृष्टिकोनातून सिद्ध करता येते की प्रत्येक संकल्पना ही अंतिमतः मनशुद्धीच्या अवस्थेपर्यंत परिणत करता येते. इंद्रियातीत विषय भोगात जीवन जगत असताना आपण अनेक वेळा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, असुर या अनेक विषय विकारामध्ये अडकून आपले चित्त हे कधी चैतन्याच्या स्थिर प्रगतीपर्यंत पोहोचू शकत नाही. आत्मिक जीवन हे परिणत आहे, उन्नत आहे आणि त्याची शाश्वती देणारी संकल्पना म्हणजे योगिकार्थ. आणि योगिकार्थ ही संकल्पना ज्या वेळेला व्यक्ती ही पूर्ण परिणत अवस्थेमध्ये संपूर्णतः रूपांतरित करतो त्यावेळेला त्याला त्यातील मर्म हे आपोआपच समजू लागते. जीवनाचा जो मतितार्थ आहे त्या मतितार्थाला आपण अनेक दृष्टिकोनातून पाहू शकतो. वरवर दिसणारे हे जगत अंतर्गतरित्या खूप काही दडवून बसलेले आहे. याच्या अंतरंगात भरपूर काही साठलेले आहे जे वर पाहता दिसत नाही. अंतर्गत जगत आणि बहिर्गत जगत अशा दोन संकल्पना उदयास या तऱ्हेने येऊ शकतात असे मला वाटते. जीवनाची प्रत्येक संकल्पना शिकत असताना अंतर्गत जगत आणि बहिर्जगत या दोन्ही जगतांना पाहणे हे अत्यंत अलौकिक मानले जाते. अंतर्गत जगतात अनेक आंतरिक विषय येतात तर बहिर्गत जगतात अनेक बाह्य विषय मोडतात. बाह्य विषयांमध्ये बाह्य प्रकृती हा त्याचा एक संदर्भ आहे. तर अंतर्गत विषयांमध्ये अंतर्गत प्रकृती, अंतर्गत प्रवृत्ती, अंतर्गत धारणा, अंतर्गत विषय धारणा या सर्व बाबी यामध्ये समाविष्ट असतात. जीवन म्हणजे काय, जीवनाची व्याप्ती म्हणजे काय आणि जीवन हे आंतरिक दृष्ट्या कशा प्रकारे शाश्वत मानले जाऊ शकते आणि ते कसे मानता येते याचा अपरिग्रह करणे म्हणजेच हा हेतू होय. योग ही सर्वसाधारण शैली आहे. योग ही कला आहे. योग हा धर्म आहे. योग ही चेतना आहे. योग ही एक प्रकारे चैतन्य सृष्टी आहे. योग तत्वाच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक संकल्पना ही उदयास आणू शकतो आणि तसे करताही येऊ शकते. जीवनाची प्रत्येक व्याख्या विकसित करत असताना या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट मानली जाते. मग आत्मयोग ऋषी साधुत्व सृजन धरिती चिंतन मनशुद्धी तप तत्वाची कारण ययार्थ संज्ञान ध्यानशुद्धी शुद्ध बोधी उपाधी शांती ब्रह्मेची समाधी गया प्राप्तीची संधी दौडू नको चेतना विमर्श करईला देऊ तात पुराणिक ब्रह्म सांगे योग मार्ग क्षीण वाया झाली वेणू तेथी मज गाणू आत्मयाचे योगपूर्ण आत्मा संयमाची दृढात्मा तत्वार्थ विषय गुणिकाची आमाया परते नेती चित्त कोणते देवदशा सांगते वैकुंठ्या लागे तुका मने सिद्ध मोक्षाचा आधार तपयोगाधार वेदाची या. संपूर्ण सृष्टी ही योगाची आधार आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये ब्रह्मतत्व विराजित आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये आत्मिक तत्व हे अपरिव्राज अशा स्थितीमध्ये आहे आणि योगपूर्ण हा जो विषय आहे तो तत्वाचा एक अंतर्गत गाभा आहे आणि हा गाभा प्रत्येक दृष्टिकोनातून जर आपण सिद्ध करावयास निघाला तर आपण प्रत्येक गोष्टीतून यातून शिकू शकतो. म्हणजे मोक्षाचा आधार नेमकी काय असू शकतो, ध्यानाचा आधार नेमकी काय असू शकतो, कर्माचा आधार नेमकी काय असू शकतो, बोधाचा आधार नेमकी काय असू शकतो, या प्रत्येक आधारामध्ये योगाधार हा अत्यंत महत्वपूर्ण मानला गेलेला घटक आहे. त्याचाच विचार करत असताना मोक्ष मार्गाची पायरी ही कशी असू शकते आणि मोक्ष मार्ग हा कशा प्रकारे व्यक्ती विद्वत्तेच्या दृष्टिकोनातून प्राप्त करून घेता येऊ शकतो याचाच एक विचार यामध्ये पूर्णतः केलेला आहे. म्हणते मी मोक्ष कैचे पाहू आता इथे वेदाची विद्वत्ता भाषिक माझी सर्व सुख सौख्य बुडूनी पाविले तेवया दाविले चित्त दौख्य वाया तारुण्याचा
मोह रोगत्वाचा, विरह रागत्वाचा, चित्त सौख्या ते सांग. या अंती कळाले, कैचे साधित जाहले, तरी परमानंद निभावले, आपका परते म्हणून. चित्त सौख्याविने नाही ब्रह्मज्ञाने, म्हणून विशुद्ध चित्त दौख्य पाववय हेतू. आजी मनसी माझिया, काय तुझा हेतू, ज्ञानिकाची ज्ञान हेतू पुराण शास्त्र. शास्त्राची जोडी, चित्त लागी सर्व गुण, तेथे तुकाराम सगुण, दत्ताशय निर्गुणाचा चारू म्हणे. अर्थात जीवनाचा परमादर्श हा ज्या पद्धतीने आपण विकसित करू, जीवनाचा परमादर्श हा आपण ज्या अर्थाने विकसित करू, त्या अर्थाने आपण त्याची महती ही साध्य करता येऊ शकते असं आपण सांगू शकतो. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष ही एक प्रकारची विद्वत्ता आहे. मोक्ष ही एक प्रकारची संधी आहे. मोक्ष ही एक प्रकारचे तत्व आहे, जे तत्व व्यक्तीला अपरिव्राज अशा संन्यस्त स्थितीतून साध्य करता येऊ शकते. मग ज्यामध्ये सर्व सौख्य आणि सुख हे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सर्व विषय विकारापासून अलिप्त होऊन, या विषय विकारापासून दूर होऊन ज्या वेळेला व्यक्ती हे सर्व सौख्य साध्य करतो, परमतत्वाचे सौख्य साध्य करतो, त्यावेळेला त्याला चित्त सौख्याची अनुभूती करता येऊ शकते. म्हणजे तारुण्याचा जो वाया गेलेला विचार आहे तो विचार टाळून, रोगत्वाचा जो मोह आहे तो विचार टाळून, आणि रागत्वाचा जो विरह आहे हाही विचार टाळून ज्या वेळेला व्यक्ती हा चित्त सौख्याची प्राप्ती करतो, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने चित्त सौख्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आचरणयुक्त होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की परमानंद हा व्यापक आहे, परमानंद हा परमतत्वाशी लीन आहे, आणि परमतत्वाशी लीन असल्या कारणाने तोच सर्व चित्ताचा स्वामी आहे, आणि सर्व चित्ताचा स्वामी असून त्यातच खरे सौख्य आहे, त्यातच खरे ब्रह्मज्ञान समाविष्ट आहे असं आपण म्हणू शकतो.